ही शेवटची तुमची चूक आहे दीपक आबा. पुन्हा तुम्हाला मी अशा चुका करू देणार नाही. जर असं चुकला तर 10,000 माणसं घेऊन त्या जवळ्यात उपोषणाला तुमच्या घरापुढे बसू तुम्हाला. त्या काका आणि काकीचं नाव घालवू नका. नाही देवासारखी ती माणसं होती त्यांचं नाव घालवू नका तुम्ही. असं करू नका आबा. सल्ला एक थोरला भाऊ म्हणून माझा. जी कामं आणली ती सगळी कामं मी मार्गी लावली. एकही काम मला ही शेवटच्या टप्प्यात मिळालेला निधी. सगळे पैसे तिजोरीत आहेत. 1 रुपया बाहेर कुठं गेला. पण अंतिम साल शेवटच्या 8-9 महिन्याच्या धडा मंजुऱ्या शेवटच्या 3 महिन्यात ही आपल्याला सगळी समाज मंदिरे मिळाली. शेवटच्या 3 महिन्यात तारखा काढून बघा. आता त्याच्यात तांत्रिक मंजुऱ्या आहेत, त्या जागा बघायला चाललेल्या आहेत, त्या ते सगळं चाललंय. रिसर्च परीट समाजाचं क्लिअर झालंय, नाभिक समाजाचं क्लिअर झालंय, इतर समाजाचं व लोणार समाजाची जागा फायनल होत आली. व्यवस्थित काम चालू आहे. कुठाय विकास बघत बसू नका. आणि कृपा करून असलं काही नावं मला ठेवू नका, मला झिटवू नका. माझं काय लय काय आता 10 वर्ष आमदार चेष्टाळली. 10 वर्ष तुम्ही मला आमदार केले. आयला काय चिक महोदाचं पोरग कुठलं हिरीत पवत होतं ते आमदार झाले 10 वर्ष. अजून काय जाऊया जनतेत. काय इथं पुढे मला सत्ता बित्ता तुम्ही देऊ नका. तरी तुमचं काम करायचं मरेपर्यंत जीवन आहे. काय देऊ नका. मला नको घ्यायचा. बाद झालं. कटाळा आला मला. निवडणुका लढवू किती पाया पडू तर किती. आता म्हातार झाली पोर तळणी ताटी मतदार झालाय. उभ्या पोरांच्या पाया पडाय मला लावू नका. स्वप्न माझं एक धोका सांगतो. दीपक आबा उभा राहिला 50,000 ती मला पडावं. आबाचाच फोन होता. खरं विचारावा लवकर या मतमुंग्या कशाला आबा मतमुंग्या चाललाय. आपण दोघंही पडलोय म्हणलं. 100% बाबासाहेब निवडून आला. मजाक मारायला मला सांगू द्या. बायको दुपारपासून रडत बसल म्हणून ऑफिसमध्ये येऊन निवांत बसणार आहे. मी 12-1 वाजता रात्री जाणार आहे. म्हणजे मी पडलोय म्हणलं. तुम्ही आला असलं तर बघा जाऊ. मी तरी येत नाही म्हणून. यावर्षी मी मतमोजा गेलो बा. मला माहित होतं सगळं गडी उभा. ज्या दिवशी या गड्याचा अर्ज आला त्या दिवशी म्हणलं आपलं कलम झालं. उभाचा फिरायचं म्हणून फिरायचं. काल म्हणला की बाबासाहेबांनी पैसे खर्च केलं, बापूनं पैसे खर्च केलं. आता बोलून आता लय भानगडी येते. जाऊ दे. आम्ही आलं काय 2 रुपये आले खर्च केलं. पण तुम्ही गोळा केलं पुण्याला नेले. हे जर गोळा काय त्यानं खर्चच केलं नाही. गोळा केलं दाबून धरलं. आम्ही काय माफ करणार तुमचं. आमचं माफ करताय काय. पडले मला काय म्हणतात काय बाबासाहेब बोले आला निवडून. हाय आनंदाने. हाय बाबासाहेबाचा आभार मानतो. माझा आजाद बघून त्या बिचाऱ्याने मला खोलीची चावी मागितली नाही. मी मनापासून आमदार बाबासाहेब देशमुख यांचे आभार नाही मागितलं. म्हणजे 2 वेळा म्हणलं. अहो काय तर तुम्ही अहो ती दादा लवटे बोलते म्हणून मला बोलायला लागते. बापू नको मला चावी. तुम्ही आजार आहे राहू द्या. तुम्हाला तुम्ही वाटला समाना म्हणला बिचारा. मी त्याच्या बोलणार. पण बाबासाहेब आपल्याला पुढे जायचं आहे. आता हिला विषय मिटला. राजकारण सोडून पण दीपक सावंते बरोबर आयुष्यात प्राण जायपर्यंत कधी युती करणार नाही. आणि 2 सागर आणि दिग्विजय बसलाय. जर त्याच्या दारात तुम्ही दोघं गेला तर पुन्हा माझं तोंड तुम्ही दोघांनी बघा. आता तुटलं नाही. त्या पोराला कोंबडे खावा नको. झापड्या एका झापड्यात पाणी परत आपलं आनंदा मांडण्यासारख्या लागा गरीब माणसाला तू विरोध करशील. कशाला दुसरी पाहिजे मला तुझी. अजिबात नाही. माझा आनंदा माने भाव आहे. काय झालं मला लाख मोलाचा. झपके सर तुम्ही आमचं गुरु आहे.
कशाला उमेला? कारण त्या दीपक आबाचा रोल खेळायला लागला इथे. आबानं आमदारकीला मतं खाऊन पाडली. आता तुम्ही ती पोरगं उभा करून माझी मतं खाऊन आनंदा मानेला पाडताय. काय काय पाप करायचं कारण आहे काही? अजिबात दत्ते सरांच्या एवढ्या मुन्नाला आपण हलगी लावून 5-10 वर्षाच्या आत पुन्हा नगराध्यक्ष करू, पण एवढ्या वेळ दत्ते मुन्नाला मत अजिबात द्यायचं नाही. माझा आहे काय एवढं धोका आहे की ही गेम वर अक्कलकोट बसून खेळली गेलेली गेम आहे. दीपक आबाची गेम आहे. दीपक आबाची बळजबरीने उभा केले सरांना. सर म्हणतील उद्या अजिबात नाही. काय ऐकू नका. सरांच्या अडचणी तुम्हाला माहीत आहे, त्या मला माहीत आहे. समजून घेऊ सरांना. मतदान करू नका. भविष्य पोरग तरुण आहे, भविष्य चांगलं आहे. त्या पाठीशी एक दिवस मी उभा राहणार आहे. तुम्ही उशीर केला. 2 महिने लावलं होय म्हणायला. हे आनंदा माने त्या बायकोनं अर्ध शहर फिरल्यावर तुम्ही म्हणताय तसं करता, ही काय बरोबर नाही व्यवहार. मी यांच्या मागं उभा राहिलो. काय चुकला असलं सर मला माफ करा. कृपया आमची वरची फुली पाया पडतो खाऊ नका हो. आमचे जुळलंय आमचा उडू नका तुम्ही. आता काय शेवटचा तुम्हाला सांग भाव, तुम्ही निवडून आला. जाहीर करतो आनंदा माने नगराध्यक्ष. आणि गेल्या वेळी आपल्याला बहुमत आलं नव्हतं, पण यावेळी सुपडा साफ आहे. आबा म्हणला बापू शून्य आहे. आबा नाही, आबा तुम्ही शून्य झाला. मी माळवाडीची हे 2-4 आमची गरीब सोडून देत होतो, पण काल गेलो सभेला. काय ती सीमा सरगर आहे का कुठं? सीमा सरगर भाकरी करून साहेबांचा शिरडे राखती ती माळावर. आणि त्या सीमा सरकारच्या विरोधात कोण उभा? दररोज हेलिकॉप्टर ज्याच्या बाजूला पुढं उतरतं त्याची पूर्वी आडा नाही. जरी शिरडे राखणारी पोरगी बाळासाहेब रेड्डी तुमच्या पोरीला पाडेला. त्या पोरीनं त्या चैतन्य हे कामच तमाम केले. 7 नंबरचा ती कोण सुरू काय सुने काय या पोरानं काल तिथं बैठक घेतली. ती आमची भाजी विकणारी माझी मांडलेली बहिणी काय कोल्हापूरमध्ये 300 बायका 400-500 पोरं होते. हलग्या वाजवत असे गुलाल्या गुलाल काळजी करू नका. गुलाल्या ही सगळे निवडून येणार आहे. पहिला ठराव असेल आनंदा भाऊ. आज माझे आमदार तुमचा नेता म्हणून मी तुम्हाला आदेश देतो की पहिला नगरपालिकेत ठराव झाला पाहिजे की भाई गणपतराव देशमुख यांचं 10 कोटी रुपये खर्चून पुतळा आणि स्मारक ही नगरपालिका पाडणार. हे पहिलं काम केलं. भव्य पुतळा उभा करून जागा सांगतो आता तुम्हाला. हे तहसीलदार कार्यालय चालले वरता कोर्टाकर बरोबर आहे का? मोकळं झालं का ते? पाडून टाकायचं. तिथं स्वर्गीय भाई गणपतराव देशमुख यांचं स्मारक भव्य उभा करायचं. पुतळा उभा करायचा. माझी इच्छा एवढी आहे, ही मी करतो. आबासाहेबांचा पुतळा कुठं करायचा का हे सगळं माझ्यावर सोडा तुम्ही. 10, 15, 20 कोटी जाऊ द्या. वर माझं हाय नगर विकास खातं, काय काळजी नाही. शिंदेचा लगेचही मारते. पण 5 वर्षानं 10 वर्षानं 25 काय किती तुम्ही आता तुमचा आशीर्वाद मला कळत नाही. काय जमीन तेवढा पण कवा तर मानणार नाही. मी मेल्यावर मात्र माझा सुद्धा पुतळा त्या आबासाहेब या पुतळ्या शेजारी उभा करा. दुसरीकडे कुठं सुद्धा माझा पुतळा उभा करू. आम्हाला अभिमान. विधिमंडळातलं मी स्मारकाचं पडून राहील. सभागृहात त्यावेळी ठरलं होतं
आज मी जरी आमदार नसलो तर मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना मी विनंती करणार की लवकर तिथं आमच्या आबासाहेबांचं स्मारक करा. ज्यांनी चंदनासारखी हाडं झिजवली त्यांची प्रेरणा घेऊन पुढे तुम्हाला जायचं आहे. प्रेरणा तुम्ही आम्ही घे. बोलताना काय चुकला असेल लय कुणाविषयी मी चुकतच नाही. आबाविषयी चुकलं एवढ्यासारखे मला धमकावते सारखं म्हणून चिड आहे. मला कशाला धमकावते? काय चुकलाय तुम्ही ही कशाला राजा म्हणला जनतेला? अरे मी राजा म्हणण्याचं मला बादशाह म्हणे तुझ्या बापाच भांडवल चाललं काय होतं? नाही तू काढायचं असलं काय तर कुठलाय सुटलाय मला बोलतो की कुठली ते बायने बोलू नको. आबा पाया पडतो, उद्या निवडणूक होऊन जाईल. लय माझं डोकं भडकलं तर पुन्हा अवघड होऊन जाईल. आता सांगतो हाय नुसती दुसरी राखायची आहे. तुम्ही माझ्यावर काय बोलायचं नाही, मी तुमच्यावर काय बोलत आज करार झाला तुला ती बोलला म्हणून मी थोडं बोललो. इथलं पुढं आबानं बोलायचं नाही, मी सुद्धा आभाव काही बोलत. हाय आमच्यात आम्हाला माहिती, आम्ही गरीब आहे नाही राजा आम्हालाच कळत. आमची पाहुणी कोणाची दिले बोले पाटलं ही पवार वाठवण्याची मेतवड्याची पवार ही असला की साधी मुली पाहुणे येते. जायच्या घरात माझं पै पाहुणा आहे. आबा निवडणूक आले का म्हणतो काय सगळ्या मराठी बोलू करा का? तू आम्हाला पाहुणा म्हणत नाही. हे जर पाहुणं कुठं इंदोर, त्याचा पाहुणं कुठं गोळले. पुन्हा हळूच सांगतो रामराजे माझे पाहुणे राजघराणा ह्यांचे पाहुणे आहेत. असू द्या बाबा. लिगाडे सरकार मोठा नाट वाडा हिंदी पाहुणे सासरवाडी असू द्या. आम्हाला गेले आमच्या सासरवाडीला राहायला घरच नाही. हाय आमची जागे असू द्या. हाय आम्ही साधं बोल मराठा काय काय तर वाळी वाकडी खाती कष्ट करू शकतोय. लय काय आमच्या नादाला मला नावं काय ठेवू नका तुम्ही. आम्ही पिठची आग आहे शाजी बापू. राज्य हे माझ्या नादाला तुमचत नाही. कशाला काय करता? फक्त जाता जाता एक तुम्ही सगळ्यांनी आपण मिळून एक ठराव करू. आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठेही ते आपल्याला धक्का लागला असं बोलले नाही. त्यांचं मी मनापासून शिवसेनेच्या वतीनं जाहीर आभार मानतो. आणि ते एवढ्यासाठी की 2 वेळा भाजपच्या खासदारकीच्या निवडणुकीला सांगोला शहराचा प्रमुख कोण होता प्रचाराचा तर आनंद माने होता. पहिल्या निवडणुकीला तर ताई निंबाळकरांना आनंद मानेने या ठिकाणी 3000 मताचं लीड दिलं. आणि काल संजय मामा असताना अटीतटीची निवडणूक धैर्यशील मोहिते पाटील असताना अटीतटीची निवडणूक असताना सुद्धा सांगोला शहर 100 मतांना आनंद मानेनं कमळाला 1.5 काढलं. असा मी माणूस उभा केलाय. आणि दुसऱ्या बाजूला बाळासाहेब केदार तुम्ही गेल्या वेळी संजय शिंदेचं काम केलेला बनकर आबा आणि यावेळी धैर्यशील मोहिते पाटलाचं काम केलेला बनकर आबा तुम्ही उभा केलाय. शिवसेना चुकती का भाजप चुकतं ही बाळासाहेब केदार आणि बाळासाहेब एरंडेनं विचार करावा आणि मग मला नावं ठेवावी. पुन्हा एकदा कळकळची विनंती करतो, पाया पडतो. आनंदा मानेला तर निवडून द्या, पण या सांगोल्याचा स्वाभिमान ताट मानानं मुंबईला सगळी जाऊया निवडून आणून आणि सांगोला स्वाभिमानाचं गाव आहे दाखवून देऊया. जय जय महाराज.